नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सुंदर थांब जरा। सुंदर, काल जे व्हायचं ते झालं। आता उगा तू चिडचिड करू नकोस आणि मुख्य म्हणजे अक्षरावर राग धरू नकोस। सोडून दे बरं राग। आई मी आहे मुद्दाम करत नाही आहे बघ, आणि माझा अक्षरावर राग नाहीच आहे। बरं झालं तू तुझा राग सोडून दिलास ते। आई अगं खरं सांगू काय, मी अक्षरावर नाही तर सौतावरच चिडलो आहे बघ। मी तिचं स्वप्न आहे ना तिचं ठेवायला पाहिजे होतं। मी तिच्या स्वप्नामध्ये गुंतायलाच नाही पाहिजे होतं, आपलंसं करायलाच नाही पाहिजे होतं। तिचं स्वप्न असं अर्धवट राहिलेलं बघून मला लई त्रास होतोय बघ, लई वाईट वाटतंय। अरे देवा, यांचं भांडण मिटलेलं दिसतंय। सुंदर, काय अरे तू स्वतःला का दोष देतोयस? तुझी काय बी चूक नाही यात। तू अक्षराला दिलेली 7 लाख मोलाची आहे। आपल्या बायकोचं स्वप्न आपलंसं करणं नवऱ्यासाठी सोपं नसतं राजा। तुझ्यासारखं मोठं मन असेल ना त्यांनाच जमतं ते। पर बाया, अक्षरानं बी लई प्रयत्न केले आणि तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा केला, तो बी तुझ्या साथीनं। पर आयुष्यात एखादं वळण असं येतं राजा जिथं आपण काही नाही करू शकत, पण म्हणून तू अक्षराला दिलेली साथ, तिला दिलेला आधार, तुझं प्रेम, तुझी निर्मळ भावना वाया नाही गेली। आपण ना आपलं यश, आपली प्रतिष्ठा बाहेरच्या जगात शोधत राहतो, पर कवा कवा आपल्याला आत डोकावून स्वतःचा शोध घ्यावा लागतो। अक्षरा बी कदाचित असाच शोध घेतेय। अशाही त्या माणसाला तो शोध घेऊ द्यावा।